हॅलो एव्हरीवन, आम्ही आज आहोत ब्रिक यार्ड रिसॉर्टमध्ये. तर मित्रांनो, आमच्यासोबत आहेत आज बंटी सर, म्हणजेच ब्रिक यार्डचे ओनर. एवढंच नाही तर बॉडी फॅक्टरीचे ओनर आहेत. तर एवढं सुंदर हे रिसॉर्ट बनवलं आहे, याच्या पाठीमागलं विजन काय होतं सर? ॲक्च्युली तौसिफ काय आहे, बरेच लोक म्हणतात की लातूरला तुमच्याकडे बघण्यासारखं काही नाही आहे हां, आणि काही पर्यटन स्थळं नाही आहेत. तर मला त्यांना सांगायचं आहे की बाबा, लातूरचा गोवा, लातूरचं केरळा जर तुम्हाला बघायचं असेल तर ब्रिक यार्ड रिसॉर्टला या. ब्रिक यार्ड रिसॉर्ट हे फक्त काही रेस्टॉरंट, रिसॉर्ट किंवा लॉजिंग नाही आहे. ब्रिक यार्ड हे एक एक्सपिरियन्स आहे. तर आम्ही जेव्हा इथं बघत होतो, सगळं एक्सपिरियन्स करत होतो ना, खूप सुंदर सुंदर पक्षी आहेत इथं. टर्की आहे, प्लस गोट पण एवढी सुंदर आहे. तौसिफ, ॲक्च्युली मी आणि आमची फॅमिली ॲनिमल लवर्स आहेत आणि जवळपास 7-8 प्रकारचे पक्षी आहेत आमच्याकडे. टर्टल्स आहेत आमच्याकडे, हॉर्सेस आहेत आमच्याकडे, डॉग्स आहेत, कॅट्स आहेत तुम्ही बघितलात तर इथे. बाकी तुम्ही बघू शकता फॅमिली सेक्शन आहे, लहान मुलांचे खेळायचे आहेत. Yes, yes. तर लहान मुलापासून ते वयोवृद्धापर्यंत सगळ्यालाच आम्ही म्हणजे एक चांगली वाईब द्यायचा प्रयत्न करतोय आणि करत राहणार आहेत. सो लातूरमध्ये खूप साऱ्या ठिकाणी आम्ही फिरतो. बरोबर. लातूर हा फूडचा हब बनत चाललेला आहे. बरोबर. खूप छान छान खायला भेटतं आपल्या लातूरमध्ये. हो. तर आपल्या इथे काय स्पेशल आहे की तुम्ही आम्हाला खाऊ घालणार? औसिफ भाई, सगळ्याच आता लातूर फूड ब्लॉगर इथं आले तर तुम्हाला तर एक से एक टेस्ट माहिती आहे. तर मी एक मोस्ट सेलिंग डिश आमच्याकडे सांगू शकतो तुम्हाला की स्नॅक्समध्ये तुम्ही घेतायत तर व्हेजमध्ये बीटरूट कटलेट घ्या. कबाबमध्ये चिकनमध्ये घेत असाल तर चिकन इराणी कबाब घ्या. तुम्ही मेन कोर्समध्ये खात असाल तर चिकनमध्ये चिकन चौबट्टा घ्या, जे की तुम्ही कुठं ट्राय नसेल केलं. पनीरमध्ये पनीर लजीज घ्या. हे 4 डिश तर तुम्ही ट्राय करू शकता. तसं तर सर्वच काही स्पेशल आहे आमच्याकडे. लेट्स ट्राय. ओके, गो.